मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रथमच आपल्या चॅनलवरती वन लाइनर चालू घडामोडी पाहणार आहोत। 2024च्या या वन लाइनर चालू घडामोडीचा हा पहिला भाग आहे आणि ज्या परीक्षा एमपीएससी मार्फत होतात त्याचबरोबर टीसीएस आयबीपीएस मार्फत घेतल्या जातात, त्याचबरोबर आता चालू असणारी पोलीस भरती आहे त्यासाठी या घडामोडी आपल्याला अतिशय उपयुक्त ठरतात, कारण कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त चालू घडामोडींचा करंट अफेअर्सचा आढावा घेऊ शकतो आणि त्यायोगे आपले मार्क्स जे आहेत ती जाण्याची शक्यता किंवा कमी होते, म्हणजेच आपण आपल्या स्पर्धेमध्ये पुढे जाण्याच्या दृष्टीने आपल्याला या वन लाइनर चालू घडामोडी उपयुक्त ठरतात। तर आपण सुरुवात करूया। 1 एप्रिल ते 10 एप्रिल 2024 पासून राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे भारतीय वायुसेनेचा कोणता सराव पार पडला? त्याचे नाव आहे गगन शक्ती। लक्षात ठेवा त्याचे नाव काय? गगन शक्ती। प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की गगन शक्ती सरावाशी कोणतं दल संबंधित आहे? तर भारतीय वायुसेना आहे, म्हणजेच हवाई दल। आणि दुसरे दल कोणते आहेत? आपले सैन्य दल आहे, त्याचबरोबर नाविक दल नौदल आहे। तर या ठिकाणी गगन शक्ती हा सराव वायुसेनेचा आहे आणि तो कुठे पार पडला? तर पोखरण येथे। पोखरण कोणत्या ठिकाणी आहे? तर राजस्थानमध्ये आहे। आणि कालावधी विचारला जाण्याची शक्यता जरी नसली तरी आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे की 1 एप्रिल ते 10 एप्रिल 2024 एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला 10 दिवस हा सराव गगनशक्ती सराव पार पडला। कुठे पार पडला? तर पोखरण येथे पार पडला। भारतीय वायुसेनेचा हा सराव होता। पुढचा प्रश्न, हॉकी इंडियाने 31 मार्च 2024 रोजी नवी दिल्ली येथे 6व्या हॉकी इंडिया पुरस्कार 2023 ची घोषणा केली। वर्षातील सर्वोत्तम किंवा सर्वोत्कृष्ट महिला आणि पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? आता या व्हिडिओमध्ये आपण खूप डिटेल्स पाहणार नाही, फक्त नाव लक्षात ठेवूया, सलीम टेटे आणि हार्दिक सिंग। तर लक्षात घ्या हॉकी इंडियाने पुरस्कार घोषित केलेले आहेत 2023 चे आणि त्यामध्ये सर्वोत्कृष्ट महिला कोण आहे? तर सलीमा टेटे आणि सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू आहे हार्दिक सिंग। कोणत्या भारतीय टेनिसपटूने 2024 मध्ये मियामी ओपन टेनिस पुरुष दुहेरीचे विजेतेपद, या ठिकाणी पुरुष दुहेरीचे विजेतेपद त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार किंवा जोडीदार मॅथ्यू एबडेनसह जिंकले, म्हणजे अजिंक्यपद पटकावलं? तर तो आहे भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना। लक्षात ठेवा भारतीय टेनिसपटूंनी जिंकल्यामुळे मियामी ओपन टेनिस पुरुष दुहेरीचं विजेतेपद यावरही प्रश्न विचारला जाण्याची शक्यता वाढते। त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला फक्त 4 ग्रँड स्लॅम स्पर्धाच आपण पाहूयात आणि बाकी सोडूयात असं करता येत नाही आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने, कारण प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की रोहन बोपन्ना यांनी 2024 मध्ये आतापर्यंत कोणकोणते विजेतेपद पटकावले? त्यामध्ये मग ओपन टेनिस आणि त्यामध्ये मग ग्रँड स्लॅम टेनिस बरोबर या इतर स्पर्धाही विचारल्या जाऊ शकतात। आणि या ठिकाणी अजून एक लक्षात ठेवा की या स्पर्धेचं विजेतेपद त्यांनी मॅथ्यू एबडेनसह पटकावलं। त्याची नॅशनॅलिटी म्हणजे तो कोणत्या देशाचा आहे? तर ऑस्ट्रेलियन आहे, म्हणजे ऑस्ट्रेलियाचा आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या संसदेने संविधानात ऐतिहासिक दुरुस्ती केली ज्यामध्ये देशाच्या राष्ट्रपतीला म्हणजे प्रेसिडेंट देशाच्या राष्ट्रपतीला पंतप्रधानांची नियुक्ती करण्याचा आणि काढून टाकण्याचा अधिकार असेल? तर सोमालिया। हे लक्षात ठेवा, म्हणजे कोणत्या देशाच्या संसदेने पार्लमेंटने त्यांच्या घटनेत ऐतिहासिक दुरुस्ती केली ज्यामध्ये देशाच्या राष्ट्रपतीला म्हणजे प्रेसिडेंटला पंतप्रधानांची म्हणजे प्राईम मिनिस्टरची नियुक्ती करण्याचा आणि त्याला काढून टाकण्याचा म्हणजे त्याला पदच्युत करण्याचा देखील अधिकार देण्यात आलेला आहे त्या घटना दुरुस्तीद्वारे। तर ती घटना किंवा तो देश कोणता आहे? तर सोमालिया हा तो देश आहे। पुढचा प्रश्न, चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी विद्यापीठ हिसारच्या शास्त्रज्ञांनी वाटाणा पिकावर कोणता नवीन रोग होतो किंवा पडतो? विच ब्रूम हे त्या रोगाचं नाव आहे। तर शास्त्रज्ञ कोणत्या विद्यापीठाचे आहेत? तर चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी विद्यापीठ हिसार या ठिकाणी असलेलं। आणि कोणत्या पिकावर? तर वाटाणा या पिकावर कोणता नवीन रोग? तर विच ब्रूम नावाचा हा रोग पडतो, हे लक्षात ठेवलेलं आहे। तर मग या ठिकाणी आपण या रोगाचे थोडी लक्षणे जर पाहिले तर आपल्याला लक्षात ठेवणं सहज जातं, म्हणून आपला अभ्यास आपण बहुआयामी पद्धतीने करायला हवा। कोणते भारतीय पोर्टल सार्वजनिक खरेदीसाठी जगातील तिसरे सर्वात मोठे ई कॉमर्स व्यासपीठ किंवा प्लॅटफॉर्म बनले आहे? तर गव्हर्नमेंट ई मार्केट GEM पोर्टल, हे लक्षात ठेवा। कोणत्या कंपनीने गुजरातमधील मुंद्रा येथे जगातील सर्वात मोठ्या तांबे उत्पादन प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्याची घोषणा केली? अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड। तर महत्त्वाचा प्रश्न आहे, गुजरातमधील मुंद्रा येथे जगातील सर्वात मोठ्या तांबे उत्पादन प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्याची घोषणा केली, म्हणजे अदानी एंटरप्राइजेस या कंपनीने
ही घोषणा केली आहे. नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने ऊर्जा क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला? तर PTC इंडिया लिमिटेड या कंपनीसोबत करार केला. अन्न आणि कृषी संघटना म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने त्याचं मुख्यालय कुठे? तर रोम, इटली या ठिकाणी आहे. येथे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023चा समारंभ कधी आयोजित केला होता? तर 29 मार्च 2024 रोजी आयोजित केला होता. या ठिकाणी लक्षात घ्या की 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणजे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणून आपण साजरं केलं. त्याचा समारोप करण्यात आला 29 मार्च 2024 रोजी. कोठे? तर रोम, इटली येथे करण्यात आला. FAO म्हणजेच अन्न आणि कृषी संघटनेचा फुल फॉर्म देखील काय आहे? इंग्रजीमध्ये फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. FAOचा जर तुम्हाला फुल फॉर्म विचारला तरी तो आपल्याला सांगता आला पाहिजे. त्याचबरोबर त्याचं मुख्यालय देखील विचारलं जाऊ शकतं की या संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? तर इटली या देशात. कोठे आहे? तर रोम येथे आहे. म्हणजेच एका प्रश्नाच्या तयारीत आपले इतर अनेक प्रश्न देखील तयार होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1 एप्रिल 2024 रोजी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालक पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला? उत्तर आहे शेफाली बी शरण. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो हे लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्यांचं नाव आहे नईमा खातून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, युनायटेड नेशन्सची जागतिक हवामान संघटना आणि युरोपियन युनियनची हवामान संस्था कोपर्निकस यांच्या संयुक्त अहवालानुसार सर्वात वेगाने तापमान वाढ होणारा खंड कोणता आहे? म्हणजेच कोणत्या खंडामध्ये वेगाने तापमान वाढ होत आहे? तर युरोप खंडामध्ये वेगाने तापमान वाढ होत आहे. या ठिकाणी युरोपियन युनियनची हवामान संस्था जी आहे तिचं नाव काय आहे? तर कोपर्निकस हे त्या संस्थेचं नाव आहे. युनायटेड नेशनची जागतिक हवामान संघटना हे लक्षात तुम्ही ठेवा. त्यानंतर माद्रिद येथे झालेल्या लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार सोहळ्यात टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार 2024 अंतर्गत त्याला प्रदान करण्यात आला. 22 एप्रिल 2024 रोजी एन्श्युरिंग सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क इन चेंजिंग क्लायमेट अर्थात बदलत्या हवामानात कामावर सुरक्षितता आणि आरोग्य सुनिश्चित करणे हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला? ट्रान्सलेशनमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो परीक्षेमध्ये. तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन हे लक्षात ठेवा. 22 एप्रिल 2024 रोजी हा जो अहवाल आहे बदलत्या हवामानात कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्य सुनिश्चित करणे हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला? तर कामाच्या ठिकाणी कोणी केला? तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने केला. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन अर्थात ILO. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय तटरक्षक दल, इंडियन कोस्ट गार्ड आणि रॉयल ओमान पोलीस कोस्ट गार्ड यांच्या दरम्यान 23 एप्रिल 2024 रोजी 5वी वार्षिक उच्च स्तरीय बैठक कोठे झाली? ती झाली नवी दिल्ली या ठिकाणी भारतात झालेली आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 23 एप्रिल 2024 रोजी मध्यम पल्ल्याच्या हे लक्षात ठेवा मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी कोणाच्या विद्यमाने झाले? म्हणजेच कोणाच्या सहकार्याने झाली? तर स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड यांच्या सहकार्याने मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी कधी झाली? 23 एप्रिल 2024 रोजी झाली. अलीकडे झाली आहे म्हणून परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, 24 एप्रिल 2024 रोजी दुबई येथे झालेल्या आशिया अंडर 20 एथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या कोणत्या स्पर्धेत दीपांशु शर्मा आणि रोहन यादव यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले? तर पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये दीपांशु शर्मा यांनी सुवर्ण आणि रोहन यादव यांनी रौप्य पदक पटकावलं. 24 एप्रिल 2024 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल कोणाची ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून किंवा सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे? तर उसेन बोल्ट याची. हा कोण होता? तर धावपटू होता. केंद्र सरकारने 3 मे 2024 पासून किंवा पुढील आदेश येईपर्यंत 1 वर्षाच्या कालावधीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती केली आहे? तर T. रविशंकर यांची. वैज्ञानिक हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने 23 एप्रिल 2024 रोजी भारताचे सर्वात मोठे हवामान घड्याळ कोणत्या ठिकाणी स्थापित केले आहे? तर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अर्थात CSIR या संस्थेने तिचे जे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी हे भारताचे सर्वात मोठे हवामान घड्याळ स्थापित केलेले आहे। हे लक्षात ठेवा। CSIR चा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणजेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद या संस्थेने भारतातील सर्वात मोठे हवामान घड्याळ या संस्थेचे जे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच आधारशिला या नावाने नॅशनल करिक्युलम फॉर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन 24 अर्थात प्रारंभिक बालपण काळजी आणि शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम 2024 प्रसिद्ध केला आहे? तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाने। या ठिकाणी हे लक्षात ठेवा की महिला आणि बाल विकास मंत्रालय, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आधारशिला या नावाने हा अभ्यासक्रम प्रसिद्ध केलेला आहे। प्रारंभिक बालपण काळजी आणि शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम इंग्रजीमधील नाव देखील त्याचं लक्षात ठेवा। भारताने 22 एप्रिल 2024 रोजी नागरी सेवांमधील मानव संसाधन विकासाच्या म्हणजेच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट क्षेत्रात सहकार्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला? तर कंबोडिया या देशासोबत केला। म्हणजे भारताने नागरी सेवांमधील मानव संसाधन विकासाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी कंबोडिया या देशासोबत करार केलेला आहे। भारतातील मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड आढळल्यामुळे, हे लक्षात असणं महत्त्वाचं आहे, इथिलीन ऑक्साईड आढळल्यामुळे ती बाजारातून काढून टाकण्याचे आदेश कोणत्या देशाच्या अन्न संस्थेने दिले आहेत किंवा कोणत्या देशाने दिले आहेत? तर सिंगापूर या देशाने त्यांच्या बाजारातील भारतीय मसाले जे आहेत, बहुतेक त्यांचं नाव एव्हरेस्ट आणि MDH चे मसाले असावेत ते, तर त्यामध्ये इथिलीन ऑक्साईड हा घटक आढळल्यामुळे ती बाजारातून काढून टाकण्याचे निर्देश दिलेले आहेत। आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस द्वारे 22 एप्रिल 2024 रोजी कोणत्या संस्थेसोबत सहयोगी संशोधन आणि प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार संमत करण्यात आला? तर IIT दिल्ली सोबत। 21 एप्रिल 2024 रोजी सुमारे 2 महिन्यांच्या ऐतिहासिक ट्रान्स ओशिनिक मोहिमेनंतर कोणते भारतीय नौदलाचे नौकायन जहाज गोव्यातील मूळ बंदरावर यशस्वीरित्या परतले? तर INSV तारिणी। आता या ठिकाणी INSV चा लॉंग फॉर्म काय आहे? तर इंडियन नेव्हल वेसल म्हणजेच भारतीय नौदलाचे नौकानयन जहाज असं त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये। पुढचा प्रश्न, 2024च्या पद्म पुरस्काराअंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, म्हणजे भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत असा जर प्रश्न पोलीस भरतीला आला तर द्रौपदी मुर्मू यांनी 3 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण आणि 55 पद्मश्री पुरस्कार कधी प्रदान केले? तर 22 एप्रिल 2024 रोजी त्यांनी हे पुरस्कार प्रदान केले। परंतु प्रत्यक्षातील पुरस्कारांची संख्या आणि त्यांचे मानकरी याचा व्हिडिओ आपण पुरस्कारांचा एक जो व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल, तर त्यामध्ये आपण विस्तृत पद्धतीने पद्म पुरस्कारांचा आढावा घेतलेला आहे। विशेषतः महाराष्ट्रातील कोणाकोणाला ते मिळाले आहेत हे आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। पुढचा प्रश्न, जागतिक पृथ्वी दिन 2024 ची थीम म्हणजे संकल्पना काय आहे? तर ग्रह विरुद्ध प्लास्टिक म्हणजेच प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक ही त्याची संकल्पना आहे। आणि प्लास्टिकचे जे काही दुष्परिणाम आता आपण अनुभवत आहोत त्यामुळे हा प्रश्न पर्यावरणाशी संबंधित असल्यामुळे, हवामानाशी संबंधित असल्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। त्यामुळे लक्षात ठेवा की थीम मुळे हा प्रश्न आता यावर्षी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की जागतिक पृथ्वी दिन, जागतिक वसुंधरा दिन 2024 ची संकल्पना म्हणजे थीम काय आहे? तर ग्रह विरुद्ध प्लास्टिक म्हणजे प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक ही त्याची संकल्पना आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2550व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन कुठे केले? तर नवी दिल्ली या ठिकाणी केलं। दरवर्षी राष्ट्रीय नागरी सेवा दिन केव्हा साजरा केला जातो? 21 एप्रिल रोजी साजरा केला जातो। याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं? नॅशनल सिव्हिल सर्व्हिसेस डे असं संबोधलं जातं। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने कचरामुक्त अवकाश मोहिमा कधीपर्यंत पूर्ण करण्याची घोषणा केली आहे? तर 2030 पर्यंत कचरामुक्त अवकाश मोहिमा करण्यात येतील। त्यानंतर पुढचा प्रश्न, 21 एप्रिल 2024 रोजी कोणत्या देशात हिंदी रेडिओ प्रसारण प्रथमच सुरू झाले? कुवैत या देशामध्ये। लक्षात ठेवा
कुवैत या देशात प्रथमच हिंदी रेडिओ प्रसारण सुरू झालं 21 एप्रिल 2024 रोजी। हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत। भारताचा युकी भांबरी आणि फ्रेंच जोडीदार अल्बानो ऑलिव्हेट्टी यांनी BMW ओपन 2024 टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद कोठे जिंकले? तर जर्मनीमध्ये जिंकले। रुग्ण सुरक्षा म्हणजेच पेशंट सेफ्टीवरील जागतिक मंत्रिस्तरीय परिषदेमध्ये पेशंट सेफ्टी राईट्स चार्टर कोणत्या संस्थेने जारी केले? तर WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने रुग्ण सुरक्षा संबंधीचं चार्टर या ठिकाणी जारी केलेलं आहे। 2024 मध्ये फिडे कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने जागतिक बुद्धिबळ विजेतेपद पटकावले आहे? तर डी गुकेश यांनी। हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, यावर आपण वेगळा सेपरेट व्हिडिओ करणार आहोत। 20 एप्रिल 2024 रोजी इंडियाज प्रोग्रेसिव्ह पाथ इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ क्रिमिनल जस्टिस सिस्टीम अर्थात गुन्हेगारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतिशील मार्ग या विषयावर एक दिवसीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर ती डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न, ईस्टर्न नेव्हल कमांडच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफच्या नियंत्रणाखाली भारतीय नौदलाने ईस्टर्न सी बोर्डवर कोणता सराव आयोजित केला होता? तर पूर्व लहर हा सराव आयोजित केला होता। या ठिकाणी लक्षात घ्या, लहर हा शब्द आहे, त्यामुळेच लक्षात यायला पाहिजे की नौदलाने हा सराव आयोजित केला होता। त्या ठिकाणी पहिला जो आपला प्रश्न होता गगन शक्ती नावाचा, त्या ठिकाणी लक्षात घ्या की गगन हा शब्द होता म्हणजेच वायुदलाने हा सराव आयोजित केलेला होता। हे आपण एक तारतम्य बुद्धीने लक्षात ठेवायला पाहिजे, पण वास्तविक असंच असेल असं काही नाही। कोणत्या देशाने अलीकडेच सामरिक क्रूज क्षेपणास्त्रासाठी सुपर लार्ज वॉरहेडची चाचणी घेतली? तर उत्तर कोरिया या देशाने घेतली। 2023 आशिया चॅम्पियनशिप 400 मीटर स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूचे कांस्य पदक उझबेकिस्तानच्या फरीदा सोलियेवा तो डोप चाचणीमध्ये बाद ठरला म्हणजे अयशस्वी ठरला, त्यामुळे त्याचं जे रौप्य पदक होतं ते मग भारतीय खेळाडूला देण्यात आलं, म्हणजेच त्याची श्रेणी त्या ठिकाणी सुधारित केली गेली। खेळाडूचं नाव आहे महिला खेळाडू ऐश्वर्या मिश्रा। तर ऐश्वर्या मिश्रा हिने कांस्य पदक पटकावलं होतं, परंतु रौप्य पदक पटकावणार जी खेळाडू होती फरीदा सोलियेवा तर ती डोप चाचणीमध्ये अयशस्वी ठरली म्हणजे बाद झाली, त्यामुळे मग तिचं जे रौप्य पदक होतं ते ऐश्वर्या मिश्रा या भारतीय खेळाडूला देण्यात आलं। 2024 जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर भारताच्या चांद्रयान 3 मिशन टीमला या पुरस्काराने गौरविण्यात आलं, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे। भारताच्या चांद्रयान 3 मिशन टीमला म्हणजे जी टीम होती, जो संघ होता, त्यांना 2024च्या जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्काराने गौरवण्यात आलं। त्यानंतर IIT रुर्की येथील संशोधकांनी 10 ते 15 मीटर लांबीच्या सर्वात मोठ्या सापांपैकी एकाचे जीवाश्म शोधले, ते कोणत्या ठिकाणी? कच्छ गुजरात या ठिकाणी। राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे महासंचालक म्हणून म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSG म्हणून आपण ओळखतो, तर त्यांचे महासंचालक डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नलिन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। भारतातील कोणत्या 6 वर्षीय स्केटरने लिंबो स्केटिंग मध्ये नवीन गिनीज वर्ल्ड विक्रम नोंदला आहे? तर तक्षवी वाघानी। अलीकडेच उत्तर प्रदेशातील किती उत्पादनांना GI टॅग देण्यात आलेला आहे? तर 6। 19 एप्रिल 2024 रोजी भारताने ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र कोणत्या देशाला सुपूर्द केले किंवा कोणत्या देशाने आपल्यापासून हे क्षेपणास्त्र प्राप्त केले? तर फिलिपाईन्स या देशाला आपण ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रदान केले आहेत। चालू आर्थिक वर्षात देशातील खाजगी वापर आणि व्यावसायिक कोळसा खाणींमधून किती टन कोळशाचे उत्पादन करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे? तर 17 कोटी टन। त्यानंतर पुढचा प्रश्न, 2022-23 आणि 2023-24 या वर्षांमध्ये कोणत्या भारतीय कंपनीने कार्बन उत्सर्जन 2.4 लाख टनांनी कमी केले आहे? तर जिंदाल स्टेनलेस लिमिटेड। माल्कम एडी सेशिया पुरस्कार 2024 साठी कोणाची निवड झाली आहे? तर प्राध्यापक सुरिंदर जोधका यांची
अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक द्वारकीश यांचे 16 एप्रिल 2024 रोजी बेंगळूर येथे निधन झाले. त्यांनी कोणत्या भाषेतील चित्रपटांच्या निर्मितीमध्ये भूमिका साकारली होती? तर कन्नड चित्रपटांच्या. 16 एप्रिल 2024 रोजी केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील त्रिपुनिथुरा येथे के.जी. जयन यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्रातील होते? तर कर्नाटकी संगीत क्षेत्रातील होते. खेलो इंडिया एनटीपीसी नॅशनल रँकिंग तिरंदाजी स्पर्धेत हरियाणाच्या एकता राणी नंतर दुसरे स्थान मिळून कोणी रौप्य पदक जिंकले? तर शीतल देवी हिने रौप्य पदक जिंकले, म्हणजेच एकता राणी हिने सुवर्ण पदक जिंकले. कोणत्या संस्थेने 15 एप्रिल 2024 रोजी रॉकेट इंजिनसाठी कार्बन नोझल विकसित केले आहे? तर इस्रोने, म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. कोणत्या संस्थेने अलीकडेच ग्लोबल हेपेटायटिस रिपोर्ट 2024 प्रसिद्ध केला? तर जागतिक आरोग्य संघटनेने, म्हणजे हेपेटायटिस म्हणजेच कावीळ संबंधीचा रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट अंक्टाडने 16 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात 2024 मध्ये भारताची अर्थव्यवस्था किती दराने वाढेल असा अंदाजा केलेला आहे? घटेल नाही, वाढेल. तर 6.5%. 17 एप्रिल 2024 रोजी टाइम या प्रतिष्ठित मासिकाने प्रसिद्ध केलेल्या 2024 मधील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या भारतीय अभिनेत्रीचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे? आलिया भट्ट हिचे. त्यानंतर 17 एप्रिल 2024 रोजी अयोध्येतील सूर्य तिलक तो जो प्रकल्प होता त्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या कोणत्या स्वायत्त संस्थेने महत्वाची भूमिका बजावली? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स बंगळुरू या ठिकाणी. 17 एप्रिल 2024 रोजी अत्याधुनिक सबमर्सिबल प्लॅटफॉर्म फॉर अकॉस्टिक कॅरेक्टरायझेशन अँड इव्हॅल्युएशन चे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर कुलामऊ, इडुकी, केरळ या ठिकाणी करण्यात आलं. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पर्यावरण अनुकूल शमन उपायांसह पर्यावरण आणि वन मंजुरीवर राष्ट्रीय कार्यशाळा कोठे घेतली? तर नवी दिल्ली या ठिकाणी घेतली. काही प्रश्न पर्यावरणाशी संबंधित आहेत म्हणून या ठिकाणी आपण ते घेतले आहेत, कारण विचारले जाऊ शकतात. कारण सध्याचा बर्निंग प्रॉब्लेम म्हणजे हवामान बदल किंवा पर्यावरणाचा नाश आहे. त्यामुळे पर्यावरणाशी संबंधित छोटा मोठा प्रश्न आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी कोणत्या शहरात मशाल पेटवली? प्राचीन ऑलिम्पिया, ग्रीसमध्ये. भारताच्या स्पर्धा आयोगाने प्रोटोस इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड आणि पहारपूर कूलिंग टॉवर्स लिमिटेड यांच्याकडून कोणत्या कंपनीचे अतिरिक्त भागभांडवल खरेदी करण्यास मान्यता दिली? थाईसेन ग्रुप इंडस्ट्रीज इंडिया. 15 एप्रिल 2024 रोजी एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल वर्ल्डने जारी केलेल्या यादीत 2023 या वर्षातील जगातील टॉप 10 सर्वात व्यस्त म्हणजे बिझी विमानतळांच्या यादीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणता क्रमांक देण्यात आलेला आहे? तर 10वा. इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आणि एक्सोस्केलेटन्ससाठी आव्हाने या विषयावरील पहिली आंतरराष्ट्रीय कार्यशाळा कोठे आयोजित करण्यात आली होती? बेंगळुरूमध्ये. न्यू एरा ऑफ ब्रिक्स होरायझन्स इन टेक अँड बिझनेस फॉर वुमन एम्पॉवरमेंट हा विशेष अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? तर ब्रिक्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेने. स्वच्छता पंधरवडा 2024 कोणत्या ठिकाणाहून सुरू करण्यात आला? नवी दिल्ली. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवाल 16 एप्रिल 2024 रोजी कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. भारतीय लष्कराला कोणत्या देशाद्वारे निर्मित 24 इग्ला एस मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम सह 100 क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी प्राप्त झाली आहे? रशिया या देशाकडून मिळाली आहे आपल्याला. हे नाव लक्षात ठेवा. भारताचे जैन आचार्य लोकेश मुनी यांना सार्वजनिक कल्याण आणि मानवतेसाठी दिल्या जाणाऱ्या कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? अमेरिकन प्रेसिडेंट्स गोल्ड व्हॉलेंटियर सर्व्हिस अवॉर्ड या पुरस्काराने. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्या अमेरिकन मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणारे भारताचे दुसरे पंतप्रधान ठरले? न्यूजवीक. एप्रिल 2024 मध्ये आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 कोठे पार पडली? बिश्केक, किर्गिस्तानमध्ये. हे लक्षात ठेवा नावे. टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम लिमिटेड ने आपल्या सबमीटर रेझोल्युशन ऑप्टिकल उपग्रह TSAT-1A ची यशस्वी चाचणी कोणत्या प्रक्षेपण स्थळावरून घेतली? तर अमेरिकेतील फ्लोरिडा स्थित केनेडी स्पेस सेंटर मधून. 7 एप्रिल 2024 रोजी जागतिक आरोग्य दिन कोणत्या संकल्पनेवर म्हणजे थीमवर जगभरात साजरा करण्यात आला? माझे आरोग्य माझे हक्क. म्हणजेच या ठिकाणी पहा, जागतिक आरोग्य दिन दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? तर 7 एप्रिल रोजी. हा एक प्रश्न आहे.
आणि दरवर्षीच्या आरोग्य दिनाची काही ना काही संकल्पना असते, त्या थीमवर तो आधारलेला असतो कोणत्या ना कोणत्या. तर ती थीम काय आहे? माझे आरोग्य माझे हक्क, माझे आरोग्य माझे हक्क, म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला म्हणता येईल माय हेल्थ माय राईट. यंदा हा प्रश्न महत्वाचा वाटतो. अलीकडेच प्लास्टिक ओव्हरशूट डे अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? अर्थ ॲक्शन, पर्यावरणाशी संबंधित आहे. नायजेरियाने मेनिंजायटिस विरुद्ध विकसित केलेली नवीन लस कोणती? तर मेन 5CV. लक्षात ठेवा, आरोग्याशी संबंधित प्रश्न आहे. 14 एप्रिल 2024 रोजी पहिली फायरफॉक्स रोड टू हिमालय रेस कोठे झाली? सिमला, हिमाचल प्रदेश येथे. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूंनी अनुक्रमे 53 किलो आणि 72 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले? तर अंजू आणि हर्षिता यांनी. 15 एप्रिल 2024 रोजी जागतिक कला दिन 2024 कोणत्या संकल्पनेवर आयोजित करण्यात आला होता? अभिव्यक्तीचे उद्यान, कलेच्या माध्यमातून समुदाय जोपासणे, अर्थात इंग्रजीमध्ये ए गार्डन ऑफ एक्सप्रेशन कल्टिवेटिंग कम्युनिटी थ्रू आर्ट. 4 एप्रिल 2024 रोजी द लॅन्सेट मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार 1990 ते 2021 दरम्यान सरासरी जागतिक आयुर्मान किती वाढण्याची अपेक्षा आहे? 6.2 वर्ष. 4 एप्रिल 2024 रोजी दी लॅन्सेट मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार 1990 ते 2021 दरम्यान सरासरी जागतिक आयुर्मान किती वर्षांनी वाढण्याची अपेक्षा आहे? 6.2 वर्ष. ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे? जागतिक व्यापार संघटनेने, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ॲडमिरल आर हरिकुमार यांनी प्रतिष्ठित नौदल नियुक्ती समारंभात नौदल जवानांना शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कार कोठे प्रदान केले? INS हंस, गोवामध्ये. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, ॲडमिरल आर हरिकुमार यांच्या जागेवरती नवीन नौदल प्रमुखांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांचं नाव आहे ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी. तर लक्षात ठेवा, हे पुरस्कार प्रदान केले होते आर हरिकुमार यांनी, परंतु 30 एप्रिल लक्षात ठेवा की या दिवशी ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांची नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. म्हणजेच हा प्रश्न आता परीक्षेसाठी आपल्याला महत्वाचा आहे. म्हणून अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे की चालू घडामोडीच्या संदर्भात आपले जे व्हिडिओ असतील तर तुम्ही त्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन देखील वाचत चला, कारण त्या ठिकाणी आपण असे जे काही बदल झालेले असतील ते बदल त्या ठिकाणी एक अपडेट्स म्हणून आपण देत जाऊ. आतापर्यंतही देत आलेलो आहोत तुम्ही, त्यामुळे डिस्क्रिप्शन देखील वाचत चला. त्याचबरोबर ही जी PDF आहे ती तुम्हाला आपल्या विनायक स्टडी ॲपवर देखील भेटून जाईल. ॲपल कंपनीने वित्त वर्ष 2024 मध्ये भारतातून किती किमतीचे आयफोन्स निर्यात करून नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे? $10 अब्ज. TCS IBPS परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्ही या प्रकारचे प्रश्न देखील आता अभ्यासत जा. जागतिक क्वांटम दिन 2024 केव्हा साजरा करण्यात आला? 14 एप्रिल 2024 रोजी साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न, ब्ल्यू ओरिजिनच्या आगामी NS-25 मोहिमेअंतर्गत अंतराळ पर्यटक म्हणून 6 क्रू सदस्यांमध्ये कोणत्या भारतीय वैमानिकाचा समावेश करण्यात आलेला आहे? महत्वाचा प्रश्न आहे हा. गोपी थोटाकुराला यांचा. नावामध्ये थोडाफार बदल असू शकतो ट्रान्सलेशनमध्ये. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि न्यू साऊथ वेल्स युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासाच्या आधारे विकसित केलेल्या जागतिक सायबर क्राईम इंडेक्स म्हणजेच जागतिक सायबर गुन्हे निर्देशांक 2024 मध्ये भारताचा सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत कोणता क्रमांक लागतो? तर 10वा क्रमांक लागतो. भारतीय लष्कराने स्वदेशी बनावटीच्या मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईल शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी कोठे घेतली? पोखरण, राजस्थान या ठिकाणी. भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान 15 एप्रिल 2024 पासून डस्टलीग या संयुक्त लष्करी सरावाची 5वी आवृत्ती कोठे आयोजित केली गेली? तर उझबेकिस्तानच्या तेरमेज जिल्ह्यात आयोजित करण्यात आली. लक्षात ठेवा, डस्टलीग हे नाव पण आणि भारत आणि उझबेकिस्तानच्या दरम्यान आणि उझबेकिस्तानच्या तेरमेज या जिल्ह्यात ही आयोजित करण्यात आली. इलेक्ट्रिक वाहन उत्पादक ओमेगा सेकी मोबिलिटीने OSM स्ट्रीम सिटी क्विक इलेक्ट्रिक ऑटो लॉन्च करण्यासाठी कोणासोबत भागीदारी केली आहे? एक्सपोनंट एनर्जी. आता याचं वैशिष्ट्य असणार आहे, तुम्ही ते पाहून घ्या, त्यामुळेच हा प्रश्न विचारला गेला. नाईट फ्रँक इंडिया आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या संयुक्त अभ्यासानुसार भारतीय रिअल इस्टेट बाजार केव्हापर्यंत $1.5 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे? सन 2034 पर्यंत.
वेदांत समूहातील कंपनी हिंदुस्तान झिंक लिमिटेडने 12 एप्रिल 2024 रोजी टाकाऊ उत्पादनांचे उपयुक्त संसाधनांमध्ये रूपांतर करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट, ज्याला आपण पथदर्शी प्रोजेक्ट म्हणतो, तो स्थापन करण्यासाठी कोणासोबत भागीदारी केली? तर व्हेक्सल एनवायर्न प्रोजेक्ट किंवा VEXL एनवायर्न प्रोजेक्ट यांच्यासोबत भागीदारी केलेली आहे. पिझो इलेक्ट्रिक बोन कंडक्शन हिअरिंग इम्प्लांट यशस्वी करणारे कोणते हॉस्पिटल देशातील पहिले सरकारी हॉस्पिटल ठरले आहे? कमांड हॉस्पिटल पुणे. महत्वाचा प्रश्न. एप्रिल-जून 2024 साठी प्री सायक्लोन सराव म्हणजेच चक्रीवादळाच्या पूर्वीचा सराव 10 एप्रिल 2024 रोजी कोणी आयोजित केला होता? तर भारतीय हवामान विभागाने हा सराव आयोजित केला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न. 12 एप्रिल 2024 रोजी नवी दिल्ली येथे प्राध्यापक रमन मित्तल आणि डॉक्टर सीमा सिंह यांचे द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड हे पुस्तक कोणी प्रकाशित केले? तर हे पुस्तक उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकाशित केले. 12 एप्रिल 2024 रोजी APAC आउटलुक लिसनिंग थ्रू द नॉइज नावाचा अहवाल कोणी प्रकाशित केला? तर ग्लोबल रेटिंग एजन्सी जी आहे मुडीज या संस्थेने हा अहवाल प्रकाशित केलेला आहे. अलीकडेच संरक्षण मंत्रालयाने 97 मेड इन इंडिया लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट LCA मार्क 1A लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी कोणासाठी निविदा काढली आहे? तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसाठी. महिला हॉकी खेळाडूंचा विकास लक्षात घेऊन कोणत्या संस्थेने 9 एप्रिल 2024 रोजी हॉकी लीग 2024-25 चे अनावरण केले? हॉकी इंडिया. कोणत्या संस्थेने बाओबाब वृक्षांचे पुनरुज्जीवन करण्याचे अभियान सुरू केले आहे? ग्लोबल सोसायटी फॉर द प्रिझर्वेशन ऑफ बाओबाब अँड मँग्रोव्ज. कोणता भारतीय चित्रपट अलीकडेच कान्स चित्रपट महोत्सवाच्या प्रतिष्ठित इन कॉम्पिटिशन सेक्शनमध्ये समाविष्ट झालेला 40 वर्षातील पहिला भारतीय चित्रपट ठरलेला आहे? तर ऑल वी इमॅजिन ॲज लाईट. निर्माता पायल कपाडिया. भारतातील कोणती बँक 10 एप्रिल 2024 रोजी लक्षद्वीपच्या कावर्ती बेटावर आपली पहिली शाखा किंवा आपले पहिले शाखा कार्यालय उघडून या प्रदेशात शाखा सुरू करणारी एकमेव खाजगी क्षेत्रातील बँक ठरली आहे? तर HDFC बँक. आशियाई विकास बँकेने चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP वाढीचा दर 6.7% वरून किती केला आहे? म्हणजे 7% केला, अर्थात वाढवला. न्यूयॉर्कमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोणत्या भारतीय महिलेची 2025-2030 या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण मंडळावर पुन्हा निवड झाली आहे? जगजीत पावडिया. अलीकडेच भारताने दुहेरी कर टाळणे करार अर्थात डबल टॅक्सेशन अवॉइडन्स एग्रीमेंट्स मध्ये सुधारणा करण्यासाठी कोणत्या देशासोबत प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली? मॉरिशस. या ठिकाणी दुहेरी कराधान टाळणे, दुहेरी कर आकारणी टाळणे असंही विचारलं जाऊ शकतं. 2017 नंतर प्रथमच भारतातील युनिकॉर्नची संख्या कमी झाल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कोणत्या अहवालात उल्लेखलेले आहे किंवा म्हटले आहे? तर हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 या अहवालात असं नमूद केलेलं आहे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला कोणत्या आगामी क्रीडा स्पर्धेसाठी राजदूत म्हणून किंवा सदिच्छादूत म्हणून नियुक्त केले आहे? तर T20 विश्वचषक. 24 एप्रिल 2024 रोजी 1500 मेगावॅट क्षमतेच्या नाथप्पा झाकरी हायड्रोपॉवर स्टेशन येथे भारतातील पहिल्या बहुउद्देशीय कंबाइंड हीट अँड पॉवर ग्रीन हायड्रोजन पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. तर झाकरी हिमाचल प्रदेश या ठिकाणी हा भारताचा पहिलाच बहुउद्देशीय कंबाइंड हीट अँड पॉवर ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आहे, त्यामुळे महत्त्वाचा आहे. भारतीय नौदलाच्या कोणत्या स्वदेशी जहाजाने 25 एप्रिल 2024 रोजी रॉयल नेव्हीच्या RFA अर्गस अँड RFA लिम्बे सोबत सागरी भागीदारी सरावात भाग घेतला होता? तर INS सह्याद्री या जहाजाने. कोणत्या मंत्रालयाने 23-24 एप्रिल 2024 या कालावधीत केरळमधील कोची येथे अंतर्देशीय जलमार्ग आणि जहाज बांधणीमधील आव्हाने आणि संभाव्य उपाय या विषयावर 2 दिवसीय परिषद आयोजित केली होती? तर केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने. 26 एप्रिल 2024 रोजी निशस्त्रीकरण आणि अप्रसारावर भारत दक्षिण कोरिया सल्लामसलत म्हणजे बैठक कोणत्या ठिकाणी झाली? तर सेऊल दक्षिण कोरिया या ठिकाणी. शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक
अलीकडेच कोणत्या ठिकाणी पार पडली तर अस्ताना कझाकस्तानमध्ये. भारतीय वायुसेनेने अलीकडेच डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या कोणत्या प्रमुख उपक्रमाशी स्वतःला जोडले आहे? डिजी लॉकर प्लॅटफॉर्म. 24 ते 26 एप्रिल 2024 दरम्यान ग्लोबल एज्युकेशन अँड ट्रेनिंग एक्झिबिशन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते? तर दुबई, संयुक्त अरब अमिराती. अलीकडेच वर्ल्ड एनर्जी काँग्रेसची 26वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? रॉटरडॅम, नेदरलँडमध्ये. 10 एप्रिल 2024 रोजी जागतिक व्यापार संघटनेने 2024 साठी व्यापार वाढीचा अंदाज किती टक्के व्यक्त केलेला आहे? तर 2.6%. या ठिकाणी व्यापार वाढीचा अंदाज आहे हे लक्षात घ्या, कारण तो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने व्यक्त केलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 120 वन लाइनर चालू घडामोडी करंट अफेअर्स जलद गतीने पाहिले आहेत. ही PDF तुम्हाला आपल्या विनायक स्टडी ॲपवर, जे प्ले स्टोअरवर आहे, त्या ठिकाणी ही PDF तुम्हाला भेटून जाईल वाचण्यासाठी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.